जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया। धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता वेगळे प्रयोग करू लागलेले आहेत। या जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सिरोंचामध्ये एका तरुण शेतकऱ्याने एक वेगळा प्रयोग केलाय, ज्यामुळे छत्तीसगड आणि तेलंगणामधून सुद्धा शेतकरी माहिती घेण्यासाठी येत आहेत। असे या तरुण शेतकऱ्याने नेमकं काय केलंय पाहूयात। ही दृश्य आहेत गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा मधल्या एका शेतातली। आता तुम्ही म्हणाल, मुसळधार पावसामुळे पाणी वगैरे साचून शेतकऱ्याचं नुकसान वगैरे झाले की काय? पण असं अजिबात नाहीये। माने इतक्या पाण्यात काम करणारा हा शेतकरी हा अनेकांसाठी एक आदर्शवत उदाहरण आहे। कारण याच पाण्यात हा शेतकरी मोत्याची शेती करतोय। याच पाण्यातून लाखोंचं उत्पन्न रवी बोंगोनी हा प्रयोगशील शेतकरी कमावतोय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पारंपरिक धान पिकासोबत कापूस आणि मक्याचं पीक घेतलं जातं। रवी बोंगोनी या तरुण शेतकऱ्यानं वेगळा विचार केला। सुरुवातीला 5 लाखांची गुंतवणूक करत शेततळ्यात मोत्याची शेती सुरू केली। त्यातून दुप्पट उत्पन्न त्यांनी कमावलं। या वर्षी तर 30 लाखांचं उत्पन्न निघेल असा या शेतकऱ्याला विश्वास आहे। मी मागील 3 वर्षापासून माझ्या शेतात मी मोतीपालन चालू केलं। माझ्या मोतीपालनचा एरिया आहे 30 बाय 30 मीटरचा आणि 8 फीट डीप आहे। त्याच्यात मी मागील 1 वर्ष आधी 15 लाखाचा इन्व्हेस्टमेंट केलं आणि पुढच्या जानेवारी 2026 याची मुदत संपणार आहे। कंपनीसोबत करार झाला आणि आम्ही यावर्षी म्हणजे 2026 जानेवारीमध्ये 30 लाखापर्यंत आम्ही उत्पन्न करण्याचे टार्गेट आहे आम्हाला। मोती संवर्धनासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे। पाण्यातील चढ उतार जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना 8 फूट उंचीपर्यंत पाण्याच्या बाटल्या बसवल्यात। बीडमधल्या कंपनीनं शिंपले आणि जाळं पुरवण्यासोबत परिपक्व झालेले शिंपले खरेदी करण्याची हमी घेतल्यानं या शेतकऱ्याला आणखी बळ मिळालंय। मोती संवर्धनासोबत त्याच तळ्यामध्ये रवी मत्स्यपालनही करतायत। त्यामुळे या शेतकऱ्याला दुहेरी नफा मिळतोय। गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिकरित्या तळ्यांची संख्या जास्त आहे। त्यामुळे सुरुवातीला थोडी गुंतवणूक करण्याची क्षमता असणारे शेतकरी मोती संवर्धन करू शकतात, असं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्यांच्याकडे जे गोड्या पाण्याचा स्रोत आहे त्याचा उपयोग करून त्यांनी शिंपल्यांचं उत्पादन घेतलेलं आहे। तर निश्चितच आपल्याला भात शेतीकडून जर इतर व्यवसायाकडे जर वळायचं असेल तर हा पण एक चांगला उत्पन्नाचा स्रोत असू शकतो। फक्त यासाठी आपल्याकडे हमखास पाण्याचं उत्पन्न असावं आणि जी सुरुवातीला आपल्याला एक इन्व्हेस्टमेंट करावी लागते ती आपल्याला करण्याची आपली तयारी असावी, आर्थिक तयारी। त्यानंतर जर हे पीक घेतलं तर नक्कीच हे फायद्याचं पीक ठरू शकतं। बेभरवशाचा पाऊस, नैसर्गिक संकट यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडतं। पण नवनवीन प्रयोगांमुळे याही स्थितीत काही शेतकरी यशस्वी होऊन दाखवतात आणि इतरांना सुद्धा प्रेरित करतात। ओम प्रकाश चुनारकर, जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।